तर विस्तार व विविधीकरण हे फार महत्त्वाचं आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासत होतो. 6 नंबरचा मुद्दा पॉईंट चालू होता. विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. तर विस्तारीकरण, कंपनीचं विस्तारीकरण करायचं आहे, कंपनीचं विविधीकरण करायचं आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामुग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खरेदी करायचं आहे. कारण आपल्याला कंपनीचा विस्तार करायचा आहे, कंपनीचं विविधीकरण करायचं आहे. त्यासाठी पैसे उपलब्ध करावे लागतील. म्हणून कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तसेच विविधीकरणासाठी वित्त अनिवार्य असते. व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे 7 नंबरचा पॉईंट आहे. व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. अचानक विक्रीत झालेली घट, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा, संपामुळे झालेला तोटा, अशा प्रकारच्या अनेक जोखीमा, जबाबदाऱ्या कंपनीला हाताळाव्या लागतात. अशा व्यावसायिक जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. विक्रीमध्ये अचानक घट होऊन जाते, मंदी येते, नैसर्गिक आपत्ती येते, भूकंप, पूर, आग लागते बऱ्याच ठिकाणी, तोटा होतो, संप होतो आणि या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी कुठल्याही उद्योग संस्थेकडे पुरेसा पैसा अपेक्षित आहे. जुन्या मालमत्ता ॲसेट बदलणे. यंत्रसंच असेल, यंत्रसामुग्री असेल, त्याला आपण प्लांट म्हणतो किंवा मशिनरी म्हणतो. काळानुरूप जुनी झाली की कालबाह्य होतात, निरुपयोगी होतात. नवीन यंत्रसामुग्री घेण्यासाठी निधीची आवश्यकता असते. जुनी मालमत्ता बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणात निधीची आवश्यकता असते. सपोज यंत्र संच किंवा यंत्रसामुग्री वापरून तिची झीज झाली, नादुरुस्त झाली, तर तिच्याऐवजी नवीन यंत्रसंच, यंत्रसामुग्री आपल्याला विकत घ्यावी लागते. किंवा जुनी कालबाह्य झाली, काळानुसार ती बदलणं अनिवार्य झाली, अशा वेळेससुद्धा आपल्याला निधीची उपलब्धता करावी लागते, गरज पडते. नंबर 9, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. भागधारकांना लाभांश तसेच कर्जरोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक आहे. भागधारकांना लाभांश द्यायचा आहे, कर्जरोखेधारक व बँकांना व्याज द्यायचं आहे, त्यासाठी सुद्धा वित्त व्यवस्था आवश्यक आहे. भागधारकांना व्याज द्यायचं आहे, कर्जरोखेधारकांना व्याज द्यायचं आहे, बँकांना व्याज द्यायचं आहे. भागधारकांना व्याज नाही तर लाभांश द्यायचा आहे, कर्जरोखेधारकांना व्याज द्यायचं आहे, बँकांना व्याज द्यायचं आहे. तर आपल्याकडे पुरेशा प्रमाणात वित्त व्यवस्था असली पाहिजे. नंबर 10, विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. आयकर भरायचा आहे, इन्कम टॅक्स, वस्तू व सेवा कर भरायचा आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स और GST, तसेच नोंदणी अधिकाऱ्याला फीस अदा करायची आहे, शुल्क. अशा प्रकारच्या कर व आकार भरणीसाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थेची गरज असते.